श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया आज स्वामी महाराजांचा तुम्हा सर्वांसाठी काय संदेश किंवा काय संकेत येत आहे. आलस हमारा शत्रु है, निर्बल ना मने, दिनचर्या बदलने की कोशिश करे. आलस सब कुछ बिगाड़ रहा है, वक्त बर्बाद कर रहा है. जर तुमच्यामध्ये खूप 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 आळस भरला आणि आळसामुळे तुमची दिनचर्या खूप बिघडली आहे, असं सगळ्यात आधी तुम्हाला सांगण्यात येतं आहे की तुमच्यामध्ये खूप आळस झाला आहे आणि आळसमुळे आहे ना तुम्ही खूप निर्बल होत आहात. तुमच्यामध्ये काही करण्याची सामर्थ्यता नाही येत आहे आणि तुमचा जो दिवस जो आहे ना तो खूप चुकीच्या पद्धतीने रूटीन तुमचा खूप चुकीच्या पद्धतीने चालला आहे. तर तुम्हाला इथे प्रयत्न करायचा आहे की आळस तुम्ही इथे संपवू शकता किंवा आळस आहे त्या आळसला स्वतःहून कसं तुम्ही वेगळं करू शकता हे सगळं तुमच्यावर आहे. कारण इथे हे सगळं म्हणजे तुमची दिनचर्यासुद्धा खराब होते आणि तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा वेळ आहे तो खूप खूप वाया जातो आणि सगळं काही बिघडतं आहे. म्हणजे असं होत असेल की तुमच्या मनालासुद्धा वाटतं आहे की हां, खूप माझं शरीरात आळस आला आहे, विचारात आळस आला आहे, माझ्याकडे कोणतंही बळ राहिलेलं नाही आहे आणि मला का माहीत नाही, पण इथे आहे ना असं वाटतं आहे की आहे ना खूप काही लोकं आहे ना एक जी क्रिया असते ती क्रियासुद्धा खूप खूप अतिप्रमाणात करत आहेत आणि त्या क्रियेमुळे सुद्धा तुमच्या शरीराला नुकसान होतं. आता ती कोणती क्रिया आहे ती मी तुम्हा सर्वांसमोर डायरेक्टली बोलू शकत नाही, पण तुम्ही समजून जा. तर ती क्रिया करणं बंद करा. कारण ते क्रियेमुळे तुमचं शरीर खूप निर्बळ होतं आहे, तुमच्यामध्ये आळस येतो आणि सगळं काही तुमचा वेळ तर वाया जातोच आहे, पण तुमचं खूप काही बिघडतं आहे. हा सगळ्यात मोठा संदेश तुमच्यासाठी स्वामी महाराजांचा आलेला आहे की ती क्रिया करणं बंद करा आणि तुम्ही तुमची दिनचर्या बदलणं सुरू करा. खूप काही बिघडतं, नाही तर खूप काही बिघडून जाईल आणि नंतर तुम्ही पस्तवत बसाल. परिवार सपोर्ट नहीं करता पर ईश्वर करते हैं, इसलिए काम बनते हैं, पर इसका मतलब ये नहीं कि परिवार का त्याग करो, प्यार करो. आणि जर तुम्हाला कोणी सपोर्ट करत नाही आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मला तर कोणी सपोर्ट करत नाही आहे, तर मी कशाला काही करू, जाऊ दे, जसं चालतं तसं राहू दे, हे ते, आणि याच डिप्रेशनमध्ये किंवा याच कदाचित तुम्ही डिप्रेशनमध्ये सुद्धा असाल आणि याचमुळे तुम्ही खूप स्वतःला आळशी करून घेतलं आहे किंवा सगळ्या आपल्या एका पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक वाटेवरून निघून तुम्ही खूप निगेटिव्ह पद्धतीने स्वतःला आता बघताय. तर इथे तुम्हाला सांगण्यात आलं आहे की बघा, देव तुमच्या सोबतीला आहे आणि म्हणून तुमचे काम बनतायत आणि बनतील सुद्धा. पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही फॅमिलीला आपला शत्रू म्हणा किंवा फॅमिलीवर राग धरा किंवा फॅमिलीशी अशा प्रकारे बदला घ्या की स्वतःचं नुकसान करून घ्या. समजते तुम्हाला मी काय म्हणते? तर हे सगळं चुकीचं आहे. कारण तुम्ही जर असं काही वागत असाल, तर तुम्ही फॅमिलीला त्रास देण्यासाठी असं वागत असाल, तर हे बरोबर नाही आहे. कारण देव तुमच्यासोबत आहे. भलेही फॅमिली तुम्हाला सपोर्ट करत नाही आहे तुमच्या मनाच्या गोष्टी करण्यासाठी, पण देव आहे. त्यामुळे